सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तेत 3 पार्टनर आहेत. भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी. मुख्यमंत्री पदाची खुर्ची गेली तरी नाराजीचं दर्शन घडवत सत्तेतली पार्टनरशिप कायम ठेवण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला. मात्र आता महापालिका निवडणुकीमध्ये विशेषतः ठाण्यामध्ये महायुती नावाची पार्टनरशिप तोडण्याचा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरलाय. देवाभाऊ ठाण्यातील स्थानिक नेत्यांच्या आग्रहाला किंमत देणार की कानाडोळा करणार? महायुती नको म्हणत ठाणे भाजपनं एक प्रकारे शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न केलाय. आपल्याच बालेकिल्ल्यामध्ये शिंदे हे खपवून घेणार का? या सगळ्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट. ठाणे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे 1 नंबरचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला अशी ठाण्याची राजकीय ओळख आहे. मात्र ही ओळख पुसट करण्याची रणनीती ठाण्यातच आखली जात असल्याची उघड आणि तेवढीच जोरदार चर्चा आहे. आणि ही रणनीती आखणारे दुसरे तिसरे कोणी नसून एकनाथ शिंदेंचे सत्तेतलेच पार्टनर आहेत. येणाऱ्या महापालिका निवडणुका महायुतीचंच लढू असं तिन्ही पक्षाचे नेते म्हणत असले तरी या तिन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यापुरतंच बोलायचं झालं तर भाजपने जोरदार कंबर कसली आहे. भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातलेच. येणाऱ्या महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने भाजप पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांशी संवाद साधला आणि या स्थानिक नेत्यांचा स्वबळाचा सूर हा किती गांभीर्याने घ्यायचा हे जरी रवींद्र चव्हाण आणि देवाभाऊ ठरवणार असले तरी देखील हा सूर शिवसेनेच्या नेत्यांना नक्कीच आवडणारा नाही. ठाण्यातील भाजप नेत्यांचं महायुतीबाबत नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया. ठाण्यातील महापालिका निवडणुकांसाठी युती नको. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आणि महापालिकेत भाजप मजबूत स्थितीत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगली मतं मिळाली आहेत. महापालिका निवडणुका स्वबळावर लढायला हव्यात. महायुती केल्यास जागा सोडाव्या लागतील आणि पदाधिकारी नाराज होतील. वरिष्ठांनी नारा दिला तर तयारी करायला लागेल, पण अजून तरी नारा दिला नाहीये. 4-5 दिवसापूर्वी फडणवीस साहेब म्हणाले की सर्व निवडणुका आम्ही युतीमध्ये करू, परंतु स्थानिक पातळीची परिस्थिती पाहू. त्याच्यामुळे वरिष्ठ जसा आदेश देतील तसं आम्ही करू. आमचं काम तर सर्व ठिकाणी चालू आहे. संघटनात्मक काम चालू आहे, रचना चालू आहे, बांधणी चालू आहे. त्यामुळे नक्कीच वरच्यांनी जर सांगितलं तर स्वतंत्र लढायची आमची तयारी आहे. जर ठाण्यातील भाजप नेत्यांना महायुती नको असेल तर शिंदेंच्या शिवसेनेचा काय पवित्रा असेल तेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. नवी मुंबई भाईंदर येथे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी नेतृत्वावर आहे. मी विश्वासानं सांगतो की भविष्य काळामध्ये म्हणजे मित्रपक्षांना काय आम्ही काय कमी लेखत नाही, परंतु मित्रपक्षांचा सन्मान आणि त्याच्यामध्ये भारतीय पक्षाचा जनता पक्षाचा 1 नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कार्यरत राहायचं आहे. तो त्यांचा आत्मविश्वास आहे. निवडणूक होतील त्या टायमाला ते चित्र समोर येईल. तुमची परिस्थिती काय ठाण्यामध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार आणि ते महायुतीचा म्हणून फडकणार. ठाण्यामध्ये शिंदेशाहीला शह देण्यासाठी भाजपने नवी मुंबईतल्या नायकांचे हात मजबूत केलेत. ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईकांकडून भरवले जाणारे जनता दरबार त्याचंच उदाहरण मानलं जात आहे. ठाण्यात भाजपच 1 नंबरचा पक्ष आहे याचा जप गणेश नाईकांनी सुरूच ठेवलाय. तर नाईकांना उत्तर देण्याचं कर्तव्य यंदा संजय शिरसाट यांनी पार पाडले. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ 3 नगरसेवक उरलेत, तर इतर 64 नगरसेवक स्वतःकडे खेचण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झालेत. असंच काहीसं चित्र ठाणे जिल्ह्यातल्या इतर महापालिकांमध्ये देखील बघायला मिळतंय. त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या मागणीला हिरवा कंदील दाखवायचा झाला तरी देखील भाजपसाठी ही लढाई नक्कीच सोपी नसेल हे सांगायला कुणा राजकीय पंडिताची गरज नाही. ठाणे महापालिकेतल्या अखेरच्या संख्याबळावर एक नजर टाकूया. ठाणे महापालिका एकूण नगरसेवक संख्या 131, शिंदेंची शिवसेना 79, भाजप 24, काँग्रेस 3, MIM 2, ठाकरेंची शिवसेना 3, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 11, राष्ट्रवादी 9. ठाणे जिल्हा परिषद एकूण सदस्य संख्या 53, शिवसेना 26, भाजप 15, राष्ट्रवादी 10, काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी 1. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून महायुती सरकारमध्ये भागीदार म्हणून कायम राहिले. मात्र 1 नंबरचं पद गमावल्याची सल त्यांच्या नाराजीतून आणि महत्वाच्या प्रसंगी गैरहजेरीतून नेहमीच दिसून आली आहे. अशातच ठाण्यात युती नको असा आग्रह धरून स्थानिक भाजप नेते
एकनाथ शिंदेंना आणखी डिवचण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न उपस्थित करायला नक्कीच वाव आहे. अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे.